नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA थर्ड इयर सेमिस्टर 5 पाश्चिमात्य राजकीय विचारवंत पेपर 10वा या पेपरमधील जॉन स्टुअर्ट मिल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉन स्टुअर्ट मिल यांचे स्वातंत्र्यासंबंधीचे विचारावर आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला जॉन स्टुअर्ट मिल यांचे स्वातंत्र्यासंबंधीचे विचार मी समजून सांगणार आहे. जॉन स्टुअर्ट मिल यांचा जन्म 1806 मध्ये इंग्लंडमध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 1873 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. जॉन स्टुअर्ट मिल यांनी अनेक ग्रंथाची मांडणी केलेली आहे, परंतु त्यांच्या ग्रंथामध्ये अतिशय महत्त्वाचा ग्रंथ जर कुठला असेल तर तो आहे ऑन लिबर्टी. आणि याच ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये त्यांनी स्वातंत्र्यासंबंधीच्या विचाराची मांडणी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जॉन स्टुअर्ट मिल यांची उपयुक्ततावादी विचारावर आपण चर्चा केली होती. उपयुक्ततावादी विचार हे बेंथॉमचे विचार आहेत आणि त्या काळामध्ये बेंथॉमच्या विचाराचा सरकारवर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला होता. बेंथॉमच्या विचारामध्ये अधिकतम लोकांसाठी अधिकतम सुख आणि याच्यामुळे राज्य सरकारही अधिक कायदे करत असल्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचं काही प्रमाणात हनन होत होतं. आणि म्हणून जॉन स्टुअर्ट मिल यांनी निषेधात्मक स्वातंत्र्याचं समर्थन केलेले आहे. म्हणजे स्वातंत्र्यावर कुठल्याच प्रकारची बंधने असता कामा नये. म्हणजे निषेधात्मक स्वातंत्र्याचं समर्थन कोणी केलेलं आहे? जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतांनी केलेले आहे. म्हणजे माणसाला जीवन जगण्यासाठी, माणसाचा विकास करण्यासाठी किंवा तो अधिक सक्षम व्हावा, सक्षमता त्याच्यामध्ये जर मानवामध्ये सक्षमता जर यायची असेल तर त्यासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारचं एक मत कुणी मांडलेलं आहे? जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतांनी मांडलेले आहे. जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताने स्वातंत्र्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक विचार स्वातंत्र्य आणि दुसरा आचार स्वातंत्र्य. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग समजून घेण्यासाठी तुम्हाला ह्या दोन मुद्द्याचं तुम्हाला विश्लेषण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मिलने स्वातंत्र्याचे किती प्रकार सांगितलेले आहेत? दोन. पहिला विचार स्वातंत्र्य आणि दुसरा आहे आचार स्वातंत्र्य. विचार स्वातंत्र्यासंबंधी मत व्यक्त करता असताना मिल म्हणतो की मानवाला पूर्णतः विचार स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. त्याच्यावर कोणाचंही म्हणजे समाजाचंही आणि राज्याचं सुद्धा त्याच्यावर बंधन असता कामा नये. भलेही त्याचे विचार चुकीचे असेल, काय म्हटलं मी, भलेही त्या व्यक्तीचे विचार चुकीचे असेल आणि समाजाचे आणि मान्यवरांचे विचार बरोबर असतील तरी त्यांना त्या व्यक्तीच्या विचाराला रोखण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा विचार कोण सांगतो? जॉन स्टुअर्ट मिल सांगतो. म्हणजे विचार स्वातंत्र्याचं पूर्ण समर्थन कोणी केलेलं आहे? जॉन स्टुअर्ट मिल यांनी केलेले आहे. बघा तो काय म्हणतो, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे विचार बाळगण्याचे स्वातंत्र्य असावंच पाहिजे, मग ते विचार समाजाला अनुकूल असो की प्रतिकूल. म्हणजे समाजाच्या उपयोगाचे असेल या नसेल, पण त्या व्यक्तीला काय करू दिलं पाहिजे? विचाराची मांडणी करू दिली पाहिजे. जरी संपूर्ण समाज एकीकडे आणि एक व्यक्ती एकीकडे असेल तरी त्या व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असायलाच पाहिजे. बघा, म्हणजे मिलने पूर्ण स्वातंत्र्याचं समर्थन केलेलं आहे. समाज एका बाजूला आणि एक व्यक्ती एका बाजूला, तरी त्या समाजाला एका व्यक्तीला रोखण्याचा अधिकार नाही. म्हणजे एवढं त्यांनी विचार स्वातंत्र्याचं समर्थन मिलने केलेलं आहे. बघा पुढे काय म्हणतो, किंवा जर त्या एका व्यक्तीत सामर्थ्य असेल तरी तो संपूर्ण मानवजातीला गप्प करण्यास त्या व्यक्तीला अधिकार नाही. म्हणजे जर त्या एखादा व्यक्ती सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या सामर्थ्याने तो संपूर्ण समाजाला गप्प करण्याचा त्याच्यामध्ये अधिकार, पण तरी त्याला अधिकार तो नाही. म्हणजे समाजालाही समाजावर त्यांनी बंधन
टाकलेलं नाही आणि व्यक्तीवर सुद्धा काय टाकलेलं नाही, बंधन टाकलेलं नाही. म्हणजे त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचं, विचार स्वातंत्र्याचं काय केलेलं आहे, त्यांनी समर्थन केलेलं आहे. बघा, मिलच्या मते कोणत्याही व्यक्तीचे विचार ऐकून किंवा समजून न घेणे हे संपूर्णतः काय आहे, चूक आहे. तो याचं स्पष्टीकरण करत असताना मिल म्हणतो बघा, कारण त्या व्यक्तीचे विचार बरोबर असतील आणि समाजाच्या मान्यवर व्यक्तीचे विचार जर चूक असेल तर समाज ते सत्य जाणून घेण्यापासून वंचित राहील. बघा काय म्हणतो तो, त्या व्यक्तीचे विचार बरोबर असतील, तो मांडत आहे, आणि समाजातील मान्यवर व्यक्तीचे चुकीचे असतील तर काय होईल, म्हणजे संपूर्ण समाज त्या सत्य विचारापासून काय होईल, मुकेल. म्हणून कुणालाही विचार स्वातंत्र्यापासून रोखू नये असं मत कुणाचं आहे, जॉन स्टुअर्ट मिलचं आहे. बघा, किंवा त्या व्यक्तीच्या विचारामध्ये काही अंशी सत्य असेल आणि समाजाच्या मान्यवर व्यक्तीच्या विचारामध्ये काही अंश सत्य असेल तर काय होईल, दोघांमध्ये वादविवाद होईल, संघर्ष होईल आणि सत्य काय होईल, उजाळून निघाल. म्हणजे ज्यावेळेस दोन विचारामध्ये टक्कर होईल त्यावेळेस त्याच्यामधून काय होईल, चांगल्या विचाराचाच त्याच्यामध्ये स्वीकार होईल ना. म्हणून म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की चुकीचे विचार असले तरी त्या व्यक्तीला काय करायचं नाही, रोकायचं नाही. म्हणजे याच्यातून काय होईल, म्हणजे चुकीचे विचार व्यक्त करू दिल्याने समाजाची हानी होणार नाही, त्याच्यातून समाजातील जे मान्यवर आहे त्यांचे विचार काय होईल, उजाळून निघेल. जॉन स्टुअर्ट मिलने उदाहरण दिले, येशू ख्रिस्ताचं उदाहरण दिलेलं आहे, सॉक्रेटिसचं उदाहरण दिलेलं आहे. पाश्चात्य काळामध्ये सॉक्रेटिस यांनी सत आणि सातच्या विचाराची मांडणी केली होती, पण त्यावेळेच्या व्यवस्थेने त्यांना रोखलं. येशू ख्रिस्ताने सुद्धा सत्याची ओळख करून देत होते किंवा नैतिकतेच्या विचाराची मांडणी करत होते, परंतु त्यांनाही काय करण्यात आलं, त्यांना सुद्धा रोखण्यात आलं आणि त्यांना मारून टाकण्यात आलं. म्हणून मी म्हणतो की बाबा, विचाराला मांडू दिल्याने कोणाचंही नुकसान होणार नाही. म्हणून चुकीचे विचार असले तरी काय केलं पाहिजे, त्याला मांडू दिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मिलने विचार स्वातंत्र्याचं काय केलेलं आहे, समर्थन केलेलं आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मिलने स्वातंत्र्याचे किती प्रकार सांगितलेले आहेत, दोन प्रकार सांगितलेले आहेत, की विचार स्वातंत्र्य आणि दुसरा कोणता आहे, आचार स्वातंत्र्य. आता आपण तुमच्या पहिला मुद्दा लक्षात आला, विचार स्वातंत्र्य. विचार स्वातंत्र्य कुठल्याच प्रकारचे बंधन नाही. आता दुसरा जो मुद्दा आहे मिलचा, तो आहे आचार स्वातंत्र्य. आचार स्वातंत्र्य म्हणजे कृती संबंधी, म्हणजे तुम्ही जे विचार मांडतात आहे का नाही, ते तुम्हाला कृतीमध्ये उतरू दिलं पाहिजे. म्हणजे जे आपण बोलतो आहे की नाही, आपण जे बोलतो ते आचरणामध्ये आणण्याचं स्वातंत्र्य पाहिजे ना, आहे की नाही. तुम्ही म्हणजे फक्त बोलता आणि आचरणामध्ये जर ते येत नसेल किंवा येऊ दिलं जात नसेल तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ आहे का, नाही. म्हणून मी म्हणतो की जसं विचार स्वातंत्र्य आहे तसं आचार सुद्धा काय पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. परंतु आचार स्वातंत्र्यामध्ये मिलने आचार स्वातंत्र्याचे दोन प्रकार सांगितले आहेत. लक्षात असेल, आचार स्वातंत्र्य किती प्रकार सांगितलेले आहेत, दोन. पहिला आहे सहसंबंधी कार्य आणि दुसरा आहे परसंबंधी कार्य. कोणते प्रकार सांगितले, दोन. एक पहिला कोणता, आचार स्वातंत्र्यामध्ये दोन प्रकार, एक सहसंबंधी कार्य आणि दुसरा कोणता, परसंबंधी कार्य. म्हणजे मिल म्हणतो की जे स्वतः बाबतीत जे निर्णय आहे, स्वतः संबंधीचे जे कार्य आहे, सहसंबंधी कार्य म्हणजे मला कोणते कपडे वापरायचे आहे, मला कसं राहायचं आहे, माझं खानपिन काय आहे, म्हणजे ज्या कामामुळे फक्त स्वतःवर त्याचा इफेक्ट होणार आहे, प्रभाव पडणार आहे, त्या कार्यावर बंधने लावता कामा नये. ज्या कामामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही त्या कामावर कोणाचंही बंधन असता कामा नये असं कोण म्हणतो, मिल म्हणतो. म्हणजे हे झाले सहसंबंधी कार्य. आणि दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो आहे परसंबंधी कार्य. म्हणजे माझ्या कामामुळं किंवा माझ्या कार्यामुळे, माझ्या कृतीमुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर तिथं मात्र समाजाने, राज्याला त्या व्यक्तीला रोखण्याचं काय आहे, अधिकार आहे. बघा, म्हणजे मी एखादा काम करीत आहे पण त्याचा त्रास तुम्हाला होत असेल, हे की नाही. जसं आपल्या संविधानामध्ये सुद्धा भाषण स्वातंत्र्य आहे, हे की नाही, लिखाण स्वातंत्र्य आहे, पण बंधन काय आहे, जर तुमच्या भाषणामुळे, तुमच्या लिखाणामुळे
जर दुसऱ्याचं अहित होत असेल तर तिथं मात्र काय आहे, रोखण्याचा अधिकार समाजाला किंवा राज्याला आहे. म्हणजे अशा प्रकारे मिलने जे आचार स्वातंत्र्य आहे त्या आचार स्वातंत्र्यामध्ये किती प्रकार सांगितलेले आहेत. एक सवसंबंधी कार्य आहे आणि दुसरं काय आहे, परसंबंधी कार्य. अशा प्रकारे त्यांनी विभाजन करण्याचं काम कोणी केलेलं आहे, जॉन स्टुअर्ट मिल यांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात आलं असेल तुमच्या मिलच्या स्वातंत्र्यासंबंधी विचार जे काय आहेत हे तुमच्या लक्षात आलेले आहे. आता मिलच्या स्वातंत्र्य जे विचार मांडलेले आहेत हे कितीही जरी चांगले असले, अनुकरणीय असले, स्वातंत्र्यावर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी लिखाण केलेलं आहे, परंतु जी स्वातंत्र्याची मांडणी केलेली आहे त्याच्यावर सुद्धा काही टीका झालेली आहे. काही टीका आपण मुद्द्याच्या स्वरूपामध्ये आपण लक्षात घेणार आहोत. पहिली टीका अशी झालेली आहे, मिलने जे कामाचं जे विभाजन केलेलं आहे, सवसंबंधी कार्य आणि परसंबंधी कार्य याचं विभाजन हे काय झालेलं आहे, हे अशक्य आहे. कामाचं विभाजन अशक्य, म्हणजे कोणतं सवसंबंधी कार्य आणि कोणतं परसंबंधी कार्य हे लक्षात येऊ शकत नाही. म्हणून ही पहिली टीका त्याच्यावर झालेली आहे. दुसरं आहे की याच्यामुळे काय होईल, राज्याचा हस्तक्षेप वाढेल. म्हणजे कुठलंही कार्य हे परसंबंधी म्हणून राज्य सरकार काय करेल, त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं काम करेल. म्हणजे त्याची निश्चित अशी सीमारेषा त्यांना आखता आली नाही. हा दुसरा अतिशय महत्वाचा दोष आहे. एक कल्लीपणाला अनावश्यक महत्व. म्हणजे मिलने सांगितलेलं बाबा की तुम्ही एखादा विचार त्याला मांडू द्या आणि न विचार मांडू दिल्याने समाजाचं फार मोठं नुकसान होईल. अशा प्रकारचं जे भाकीत केलेलं आहे हे उदाहरण घडलेलं आहे सॉक्रेटिसच्या बाबतीत, गॅलिलिओच्या बाबतीत, येशू ख्रिस्टच्या बाबतीत. परंतु अशाच प्रकारे कुठल्याही माणसाला पूर्णतः विचार स्वातंत्र्य देणं हे एक कल्लीपणाला काय आहे, अनावश्यक महत्व कोणी दिलेलं आहे, मिल या विचारवंतांनी दिलेलं आहे. म्हणूनच त्यांच्यावर टीका झालेली आहे. आणि शेवटची टीका आहे श्रमिकांची उपेक्षा. म्हणजे याच्यामध्ये जे श्रमिक लोक आहेत, हे कामगार लोक आहेत, याच्यावर कुठल्याही प्रकारचं चिंतन कुणी केलेलं नाही, जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतांनी केलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचा जो हा मिलचा स्वातंत्र्य संबंधी विचार हा भाग आपण या ठिकाणी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला नक्कीच समजला असेल अशी मला खात्री आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.